संघ मैदानाच्या आतमध्ये आहे भाविक एंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये। स्वर्गीय प्रभाकर स्मृती या टीम कडनं सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळते। जगदीश नाईक ओपन करण्याकरता जग्गू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीनं अनंता जोशी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं 40+ कडनं पहिलं षटक जे भाविक एंटरप्राइजेस करता हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गुरु गुळवी गोलंदाजीच्या ट्रॅकवर अगदी अप्रतिमतेने ही स्पर्धा घडत असताना लीग फॉर्मॅट त्यामधली जर आपण पाहिले तर ही 10वी मॅच आहे। यानंतर आणखी 2 मॅचेस असतील लीग फॉर्मॅटच्या। 12 मॅचेस आहेत लीगच्या। 8 टीम होत्या ज्या 2 ए आणि बी अशा 2 ग्रुपमध्ये डिवाइड होताना पाहायला मिळाल्या। श्रीशा 11 2 मॅचेस विन आहेत। भाविक एंटरप्राइजेस 2 मॅच विन। त्यानंतर हर्षित एंटरप्राइजेस 2 विन 1 लॉस। आर्यन 11 ला खातं उघडता आलं नाही। टीम आर्या 11 2 लॉस झालेत ते। नारायण एंटरप्राइजेस ज्यांनी 1 मॅच जिंकली आणि 1 ते पराभूत झालेत। लेट प्रभाकर स्मृती 1 मॅच जिंकलेत 1 मॅच ते पराभूत झालेत आणि जोशी 11 1 मॅच लॉस झालेत आणि 1 मॅच तेही जिंकलेत। म्हणजे ही मॅच जर आपण पाहिली तर लेट प्रभाकर स्मृती हा संघ जर आपण पाहिला तर 1 मॅच जिंकले 1 मॅच ते पराभूत झालेत आणि हर्षित भाविक एंटरप्राइजेस ज्यांनी दोन्ही मॅच जिंकल्यात। म्हणजे ही मॅच टीम स्वर्गीय प्रभाकर स्मृती करता खूप इम्पॉर्टंट आहे। इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय संपादित त्यांना करावा लागेल। इथे फटका चांगला आहे दमदार सुरुवात फेकून दिले बॉलला यावेळेस दूर सीमा रेषा पार दमदार तडाखा षटकार 6। प्रभू श्रीरामांच्या नामाचा जयघोष करणारा गीत ब्रास बँड पथक मैदानाच्या श्यामनाग गॅलरी मधनं तिथे वाजवत असताना आपल्याला ऐकायला मिळते आणि पाहायला मिळते। आई वज्रेश्वरी ब्रास बँड पथक जे सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत त्यांचंही स्वागत आहे। हा बॉल ऑफ स्टंपवर ठेवला थोडासा खाली राहत असताना कट टू कट पद्धतीने विकेट कीपरच्या हातामध्ये गेला। थोडीशी आशाभरी नजर तिथे नॉन स्ट्राईक गेंडकडे असताना जगदीश नाईक यांची पाहायला मिळाली गोकुळदास पाटील यांच्याकडे पाहताना। मात्र त्यांनी कुठलाही दुजोरा दिला नाही। एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला। ऑफ स्टंपवरनं समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स बॉलला सीमारेषेच्या पलीकडे घेऊन जाण्याचा एक चांगला प्रयत्न। मात्र त्यानंतर उमेश त्या क्षेत्रामध्ये वेगानं धावून आला बॉलला स्टॉप केलं। अगदी सेफ झोन असं म्हटलं जातं ओव्हर दी बॉलर हेड जेव्हा तुम्ही स्ट्रोक प्ले करता तिथे मात्र चांगली फिल्डिंग। धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 1 या आकड्यांना पुढे सरकतेने जाऊन पोहोचते ती 8 वर। या मॅच मध्ये जगदीश नाईक त्याचा रोल खूप महत्त्वाचा असेल कारण आतापर्यंत त्यानं प्रभावित केलंय। यावेळेस फटका फसलाय मॅच मधला सर्वात महत्त्वाचा कॅच हवेमध्ये आहे आणि इथे तो टिपला गेलाय। खूप मोठी विकेट या स्पर्धेतली या मॅच मधली सर्वात महत्त्वाची जी विकेट होती ती इथे आपल्या नावावर केली आहे गोलंदाज गुरु गुळवीनं। जगदीश नाईक 1 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूच्या आसनाला परत। खूप चांगला खेळ जगदीश नाईक यांचा कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र आज 1 या धावसंख्येवर माघारी परतावं लागलंय। या सिच्युएशन मध्ये आता अनंता जोशी आणि प्रमोद नाईक वन डाऊनच्या स्वरूपानं जो मैदानाच्या आतमध्ये आलाय त्या प्रमोद नाईकला या मॅच मध्ये दमखम दाखवावा लागेल। चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतमधनं पेशकश करावा लागेल। प्रमोद दिवेकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता संघमालक आहेत जे सध्या फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात। प्रमोद दिवेकर ऑफ स्टंपवरनं हा बॉल तिथे हळूहळू आमच्याशी जोडले जाताना पाहायला मिळत आहेत। गोकुळदास पाटील त्याने इशारा केलाय हा वाईड आहे। अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये। धावसंख्या पुढे सरकत असताना 9
फॉर 1 लॉस. एक महत्त्वपूर्ण विकेट या ओव्हरमध्ये आली आत्तापर्यंत. गोलंदाजी करत असताना गुरु गुळवी तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. अगदी यशस्वी षटक. या षटकाबद्दल आपण म्हणू शकतो. आणि इथे बिटवीन द गॅप एक चांगला फटका. रन्स तुम्हाला धावून घ्याव्या लागतील. एक नंतर डबल करता कॉलिंग आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर सुरक्षित 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोचते. ते एकंदर 11 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. अखेरीस एक नेल्सन धावसंख्या धावफलकावर आहे. संदेश, जगदीश नाईकचं बाद होणं इथे मुळीच परवडणारं नसेल स्वर्गीय प्रभाकर स्मृती या टीमला. कारण आत्तापर्यंत ज्याही मॅचेस झाल्यात त्यामध्ये जगदीश नाईकचा शो या टीम करता अगदी सक्सेसफुल राहिलाय. नक्कीच कालचा दिवस खूप चांगलं गाजवलं जगदीश नाईक, वंडर ऑफ भिवंडी. मात्र या मॅचमध्ये विकेट गमावल्यानंतर थोडंसं निराश डगआउटमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र आता बाकीच्या इतर खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा करत असेल की हा लक्ष्य जो आहे 60+ 65 किंवा 70 धावांचं टार्गेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. टीम वर्क क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि इथे तुम्हाला ते टीम वर्क दाखवावं लागेल. सांघिक खेळ या खेळामधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि आता जगदीश नाईक जरी झटपट बाद झाला असला तरी मैदानामध्ये प्रमोद दिवेकर जे स्वतः संघमालक आहेत, साथीनं अनंता जोशी, ज्यांना चांगला खेळ दाखवावा लागेल. प्रमोद दिवेकर जर आपण पाहिलं तर जगदीश नाईक यांच्या सोबतीनं कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगल्या दर्जेदार क्रिकेटची अनुभूती त्यांनीही प्रेक्षकांना दिली आहे. इथे ते जुनं क्रिकेट त्यांना आठवून चांगला खेळ करावा लागेल. मला वाटतं क्रिश नाईक येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक युवा गोलंदाज आहे. खूप चांगलं प्रभावित केलं या गोलंदाजानं. कालही या गोलंदाजाचा मारा अगदी प्रभावी होता. नवोदित खेळाडू जे सध्या खूप चांगला परफॉर्म करत आहेत त्याकरता प्रिन्स मूवीज सारखे जे यूट्यूबचे माध्यम आहेत ते खरंच खूप त्यांच्या कामी येत आहेत. कारण रोज वेगवेगळ्या मॅचेस त्यांना पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून. त्याचा फायदा जरूर मिळतो. ऑफस्टम्पवरनं पुन्हा एकदा कट टू कट एक चांगला बॉल, वाईड यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला वाचायचं आहे, तुमचं अस्तित्व टिकवायचं आहे, तर मग वाईड यॉर्कर ही एक खूप चांगली लाईन असू शकते. आणि त्याच लाईननं गोलंदाजी सध्या क्रिश नाईक मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला पुरतं शांत ठेवतोय. स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना फलंदाज अनंता जोशी. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉलनं खूप जास्त उंची गाठली आहे. विकेट कीपर बॉलच्या खाली आणि इथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. क्रिश नाईकला इथे सफलता मिळाली आहे. फलंदाज अनंता जोशी बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 11 या आकड्यावर स्थिर आहे. ती पुढे सरकायचं नाव घेत नाहीये. त्याचं कारण क्रिश नाईकची अगदी जबरदस्त अशी गोलंदाजी. चेंज ऑफ द पेस. इथे गती थोडीशी कमी केली. समोरच्या बाजूने चांगला फटका. तिथे लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे आणि इथे विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. धावचीच्या स्वरूपानं विकेट नंबर 3 आली आहे. तिसरा झटका लागलाय. 40+ जे 3 खेळाडू मैदानामध्ये आले होते सुरुवातीला ते 3ही खेळाडू आता तंबूच्या असरला परतताना पाहायला मिळत आहेत. तन्मय मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया तन्मयची साथ देण्याकरता मैदानामध्ये कोण येत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता द्रवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. एक युवा उदयोन्मुख खेळाडू आहे आणि नावं आमच्याकडे वेगवेगळी पोचत आहेत. मला वाटतं देवर्ष पाटील असं त्याचं नाव आहे जो सध्या मैदानामध्ये आलाय. इथे बॅटचा आउटसाइड एज आणि त्यानंतर बिटवीन द गॅप बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. मेघराज पाटील
आमचे ट्रम्पेट वादक सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅचचा आनंद घेतात. जोडायचं आपण आई वज्रेश्वरी ब्रॉसबेन मध्ये नक्कीच. पुढचा बॉल यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर फ्लाईट मिळाली, बाउन्स मिळाला. टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. क्रिश नाईक या स्पर्धेमध्ये जे ज्युनियर आहेत त्या ज्युनियरमध्ये अगदी प्रभावी खेळ या खेळाडूंना दाखवलाय. गरजेचं आहे, हे भविष्य आहे. येणारा जो पुढचा काळ आहे तो याच हातांमध्ये आपल्याला सुपूर्द करायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 2 ओव्हरनंतर भादवड किंवा टेमगरपाडाचं जे क्रिकेट आहे ते पुढे जाऊन याच हातांमध्ये सुपूर्द करायचं आहे. त्यामुळे हे हात बळकट असणं गरजेचं आहे. आणि क्रिश नाईक याच्यामध्ये ती चांगली गुणवत्ता अगदी ठासून भरली आहे हे म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो, वैचारिक क्षमता या क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काय डोकं लावता गोलंदाजी करताना, तुम्ही फलंदाजाला कसं रीड करता गोलंदाजी करताना, या सगळ्याचा विचार हा क्रिकेटमध्ये सातत्याने होतो. आणि मी निश्चित तारीफ करेन क्रिश नाईकची, ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय किंवा ज्या पद्धतीनं तो स्वतःला सिद्ध करतोय. सध्या त्याची जी वेळ आहे ना ती स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. आणि या वेळेत ज्या पद्धतीनं तो स्वतःला सिद्ध करतोय अगदीच काबिले तारीफ आहे क्रिश नाईक. नवीन गोलंदाज प्रशांत गांगुर्डे. चांगला बॉल तिथे खुलव्या टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याला खोदून काढलं, क्षेत्ररक्षक घेतोय एक्स्ट्रा कव्हर मधनं. जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं तिथे वेगवान दौड, तेज दौड, चांगलं कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळालं. 2 रन इथे कंप्लीट झाल्या. ज्या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावसंख्या 2 या आकड्यानं पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. उपस्थित सतीश वागचौरे यांचं शुभागमन झालेलं आहे. दोस्ती म्युझिकल बीट्स अँड ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर आणि तसेच सोबत बँजो मास्टर आमचे करण भोईर यांचं देखील शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र डबल करता कॉलिंग आहे. या रन मिळतील कदाचित, कारण लक्ष बहुधा नव्हतं फलंदाजाचं त्या चेंडूकडे. आणि इथे जर आपण पाहिलं तर बाईचा इशारा आलाय आणि त्याबरोबर 2 रन आल्यात. विकेट मिळते धावचीच्या स्वरूपानं, बाईच्या स्वरूपानं 2 रन आल्यात आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे विकेट मिळाली आहे खेळाडू बाद. कालच्या दिवसाचा हेडलाईट अतिशय जबरदस्त राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. वॉल ऑफ भादवर करेश म्हात्रे यांनी अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला होता. 40+ कॅटेगरीचा जर विचार केला आपण, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता कालच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये क्रिश नाईक याची गोलंदाजी, उमेदची गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स. सर्व खेळाडू, गावातील युवा यंगस्टर खेळाडू इथे चमकलेले आहेत या स्पर्धेमध्ये. सीझन 5 आपण पाहतोय, 5वा पर्व या स्पर्धेचं अतिशय जबरदस्त थाटामाटाने आपण जो मित्रांनो चषक पाहत आहात. BTPL एक प्रीमियर लीग आहे. या गावाची परंपरा, गावाचा सन्मान वाढवणारा, मान सन्मान वाढवणारा हा BTPL आपण पाहता मित्रांनो. क्रिकेटचा फेस्टिवल आहे भादवड टेमगरपाड्याचा, ज्याला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. चांगला बॉल इथे चॅनलमध्ये गोलंदाजी केली होती. चॅनलमध्ये गोलंदाजी ही केव्हाही योग्यच. तिथे फलंदाजा करता एक धोक्याची घंटा असते ना, ती कायम वाजत राहते. तर चॅनलमध्ये हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झालाय आणि तदनंतर 21 ही धावसंख्या आहे. येणारे इथनं 3 चेंडू आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ. प्रशांत गांगुर्डे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल इथे थोडासा गती कमी केली होती. त्यानंतर टप्पा जर आपण पाहिला तर थोडासा अखुडता ठेवला होता गुडलेन स्पॉटमध्ये, म्हणजे फलंदाजापासनं थोडासा दूर जो टप्पा आहे ना तो तिथे पाहायला मिळाला. त्यामुळे बॉल हलकंसं वळण घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. गुलाबी थंडीचे दिवस आहेत आणि त्याच थंडीमध्ये ही स्पर्धा सध्या सुरू आहे. इथे समोर चांगला फटका ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. मात्र एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. तर एका सिंगलवरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 या आकड्यावर. काही आवाज पॅव्हेलियन मधनं येत आहेत. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर बाला तरे काय गोलंदाजी केली या खेळाडूंना. 6 विकेट्स त्यानं आपल्या नावावर केल्या. खूप दर्जेदार खेळ बाला तरेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस मात्र सफल झाला, जागा बनवली. चेंडूला योग्य ती जागा दाखवायची होती यावेळेस, मात्र क्षेत्ररक्षकाची
अगदी चांगली कामगिरी तिथे आपण पाहिली, तिसऱ्या रन करता आलेत आणि इथे जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह लावली आहे. बघूया काय घडलंय नेमकं तिथे. तिथे बाउंड्री ही मला वाटतं चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांनी अगदी स्क्वेअर लेग पंच त्यांनी ते दर्शवलं की आधी बाउंड्री चेक केली जाईल आणि तदनंतर नॉन स्ट्राईक एंडकडे काय तिथे धावबाद आहे या दोन्ही गोष्टी चेक केल्या जातील. जोपर्यंत आपण तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे तोपर्यंत या स्पर्धेला खास करून सचिन भाऊ तरे यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. राम अशोक नाईक शगुन गार्डनचे मालक आहेत, बीजेपीचे कार्यकर्ता, त्यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समोरच्या श्याम नाईक गॅलरीमध्ये ते मॅचचा आनंद घेतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाकीच्या खेळाडूंनी आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. जो निर्णय येईल तो नक्कीच दोन्ही संघांसाठी असेल. उमेश, आपण आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. बॅटर रनआउट आहे. OUT असा सिग्नल आलाय. तिथे चेक केलं गेलं, बाउंड्री नाही आहे, सेफ फिल्डिंग आहे त्या क्षेत्रामध्ये, तेही चेक केलं गेलं. दोन्ही गोष्टीची पडताळणी केल्यानंतर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आलाय. OUT. बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खेळाडू बाद. मित्रांनो, आपण प्रत्येक वर्षी या ग्राउंडवर आपण आपल्या गावाची परंपरा असलेला हा बिटेबल ठेवतो. रिगल स्क्वेअरचे अध्यक्ष महेश जाधव सध्या आपल्या फ्लॅटवरून मॅचचा आनंद घेत आहेत. त्याने या स्पर्धेला आयोजनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्र आपण आपल्या घरून नाही तर आमच्या व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा नक्कीच आनंद घ्यायचा आहे. RI11 टीम संगत चला, आपण सर्व खेळाडू जे खेळाडू आहे त्यांनी जमा व्हायचा आहे. मागे नाना नानी पार्क आहे, त्याच्यामध्ये सर्व खेळाडूने उपस्थित राहायचं आहे. सागर तरे कॅप्टन नक्कीच आपल्याला शोधतायत, जमा व्हायचं आहे सर्वांनी. उमेश नाईक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. या टीमचा सरसेनापती आहे आणि अगदी तो सरसेनापतीवाला खेळ त्याने या स्पर्धेमध्ये जरूर दाखवलाय. उमेश नाईकनं जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. आपण जर पाहिलं तर भाविक एंटरप्राइजेस दोन्ही मॅच जिंकल्यात या टीमनं. चांगला बॉल, मात्र तो थोडासा वळण घेणारा, लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा, त्यामुळे तिथे परेश महाजन सर इशारा करतायत वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे. पंचांशिवाय या क्रिकेटचा खेळ तो योग्यतेनं चालूच शकत नाही. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूने फटका चांगला आहे. वेगाने येतोय क्षेत्ररक्षक. एक रन तर बियाली, दुसरी करता कॉलिंग आहे. जोपर्यंत थ्रो येईल सुरक्षित 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ते धावफलक जाऊन पोचते एकंदर 27 या आकड्यावर. खूप मोठा उलटफेर होणार आहे या स्पर्धेमध्ये. कोण टीम जिंकते यावर यापुढचं भवितव्य ते दडलंय. इथे चांगला फटका आहे. फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळला, क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला तिथे जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. ही मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे टीम स्वर्गीय प्रभाकर स्मृती या टीमला, कारण 1 विजय आणि 1 पराभव त्यांच्या वाट्याला आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दिवेकर फलंदाजी करण्याकरता येत असताना संघमालक आहेत आणि इथे तो महत्त्वाचा रोल आता त्याच्या वाट्याला आहे आणि हा रोल त्याला अगदी खूप चांगल्या पद्धतीने निभावावा लागेल. हिरोवाली जी एंट्री आहे ना ती त्यांना मैदानात करावी लागेल. आल्या आल्या मैदानात चांगले फटके खेळत असताना धावफलकाला स्थितीकडे नेण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. 28 धावा धावफलकावर आहेत. एकंदर 2 चेंडूचा खेळ झालाय. उमेश नाईकचा हा बॉल हवेमध्ये आहे. संधी आहे इथे आणि एक चांगला कॅच, शॉर्ट फाईन लेग कडनं ओनरचा कॅच पकडलाय. विकेट मिळवली. माघारी परतवलंय फलंदाज प्रतीक दिवेकरला. क्रमांक 8 वर फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये प्रतीक दिवेकर आला होता आणि इथे गोल्डन डक या धावसंख्येवर तो बाद.
उपस्थित या मुख्य व्यासपीठावर प्रशांत पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, हा सामना आपण पाहतोय एका बाजूला टीम पूर्णपणे तिसरा सामना देखील जिंकण्याची तयारी करत आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी होत आहे असंच म्हणू शकतो आपण. लागोपाठच्या 3 षटकारांकरिता शैलेश तरे अर्थात शैलू मामा यांनी रवी नाईकसाठी सुवर्ण संधी ठेवलेली आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. आज थोडासा थंडीचा जो तडाखा आहे तोही कमी आहे. त्याचा फायदा निश्चित क्रिकेट करता होतो, कारण खूप जास्त थंडीत चेंडू ट्रॅव्हल करणं थोडंसं कठीण होतं. इथे अगदी सॉफ्ट हँडलला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, बॉडीला स्विच केलं होतं, बॅट स्विच केली होती. मात्र ज्या गॅपमध्ये खेळायचं होतं किंवा गोलंदाजाच्या वेगाचा जो वापर करायचा होता तो योग्यतेने करता आला नाही. चेंडू तेवढा परफेक्ट मिडल नाही झाला त्या बॅटमध्ये. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं 10 फलक जर आपण पाहिलं तर 29 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ झालाय. या मॅचमध्ये गोलंदाजांनी आपली बाजू अगदी योग्यतेनं मांडली आहे. मात्र फलंदाजांना आपली बाजू मांडताना थोडंसं प्रेशर क्रिएट झालंय आणि त्याच प्रेशरमध्ये आणखी एक विकेट उमेश नाईकच्या खात्यामध्ये जाईल. माघारी परतावा लागेल बॅटरला. अगदी अप्रतिम असा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा हा बॉल निश्चित पाहायला आवडेल. ज्या पद्धतीनं हा चेंडू तिथे हाताळला गेला, अगदी यॉर्कर लाईनचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पायांमधनं मिस झाला असताना तर स्टंपवर जाऊन आदळला असता. एवढा चांगला हा बॉल. संदेश जे आमचे समालोचक आहेत त्याचे मामाश्री आहेत उमेश नाईक, जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर अगदी चांगली कामगिरी करत असताना 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 नंतर अगदी 2 विकेट आपल्या नावावर केल्यात आणि 1 रनआउटची विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये आले. एक वाईटचा समावेश आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29 या आकड्यावर स्थिर आहे. स्वर्गीय प्रभाकर स्मृती या टीमचा सर्व खेळ मला जगदीश नाईक याच्या अवतीभोवती फिरताना पाहायला मिळाला. जगदीश नाईकची बॅट जेव्हा जेव्हा चालली तेव्हा तेव्हा या टीमचा खेळ चांगला झाला. मात्र जगदीश नाईक सोडून इतर खेळाडूंचा खेळ तेवढासा योग्यतेचा पाहायला मिळाला नाही. एक चांगला बॉल गोल्डन स्पॉटवर पिच केला, थोडासा बाहेर निघाला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जाताना पाहायला मिळाला. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरनंतर धावफलकावर 29 रन्स आहेत. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये किमान 28 ते 30 धावा तुम्हाला घ्यावे लागतील. तर या मॅचमध्ये तुम्हाला तुमचा वन योग्यतेनं जिवंत ठेवायचं आहे किंवा फाईट करायची, लढण्याजोगं जे बळ आहे ना ते लढण्याजोगं बळ तुम्हाला जर या मॅचमध्ये निर्माण करायचं आहे तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये 25च्या वर धावा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये धावफलकावर जोडावे लागतील. त्या जोडल्या जातील का हा खूप मोठा प्रश्न आहे. जोशी फाउंडेशन संघाचे टीम ओनर मनोहरदादा जोशी आता यूट्यूबशी जोडलेले आहेत. संदीप मोरेसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांकरिता रोख रक्कम 5000 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे आणि लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. संदीप मोरेसाठी एक सुवर्ण संधी आणि एका षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि आमचे गल्ली क्रिकेटचे खजिनदार गणपत नाईक आता समोरच्या स्टँडमध्ये आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गणपत केशव नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गल्ली क्रिकेटचे खजिनदार. गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटचं आणि अंतिम षटक. चांगला बॉल, माफ करा 5वं षटक आहे. 6 ओव्हरची ही मॅच आहे. षटक क्रमांक 5, कारण 4 षटकं संपली आहेत 5व्या ओव्हरमध्ये. प्रशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय प्रशांत गांगुर्डे, ज्याच्यावर विश्वास दर्शवलाय, ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती ओव्हर नंबर 3 मध्ये. तो प्रशांत गांगुर्डे इथे ओव्हर नंबर 5 करता पुन्हा एकदा आलाय. 2 ओव्हरचा कोटा आहे या मॅच मध्ये त्याचा. पुढे खेळवलंय, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, अगदी टीमच्या हितार्थ जी गोलंदाजी आपण म्हणतो ना ती टीमच्या हितार्थ गोलंदाजी त्याच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. नेक्स्ट मॅच टीम आर्या 11 आणि जोशी फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या 6 ओव्हर नंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. संदेश पाटील भिवंडीकर तिथे आपल्या सोबत असतील. इथे चांगला बॉल पुन्हा एकदा
आपल्या बोटांची थोडीशी जादू दाखवली, बॉलला बाहेर करण्याचा जो मनसुबा होता गोलंदाज प्रशांत गांगुर्डेचा तो यशस्वी ठरवला. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. चांगली गोलंदाजी हे सर्व युवा इथे करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या खांद्यांवर टीमची धुरा दिली गेली आणि ती समर्थपणे पुढे नेत असताना. इथे लोअर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट मध्ये बिटवीन द गॅप, वन बाउन्स, बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस हा बॉल होता, मिसिंग यॉर्करचा प्रयत्न होता आणि बॉल ठिकाणावर जेव्हा पडत नाही तेव्हा या पद्धतीचे स्ट्रोक येतात. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जातं तिथे यॉर्करचा प्रयत्न होता, तो मिस झाला आणि मग तुम्हाला बाउंड्री लाईनची सफर तिथे फलंदाजाकडनं दाखवली गेली. इथे मात्र हा बॉल अगदी वेट करून खेळला, पॉइंट च्या जवळपासनं स्वीपर कव्हरमध्ये बॉल गेला आणि जोपर्यंत तिथे उचलला एक सिंगल मिळाली. सिंगल डबलनं खूप मोठी धावसंख्या जी गरजेची आहे ती धावफलकावर लावणं थोडंसं कठीण आहे, कारण या ओव्हरचा जर विचार केला तर आत्तापर्यंत 5 बॉल हाताळलेत आणि रन किती खर्च केलात तर फक्त 6. प्रशांत गांगुर्डे अगदी चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा त्याच्याकडनं पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 5चा. फटका चांगला यावेळेस दूर निघून जाईल, सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट होईल 6. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचे. आर्या 11 टीमचे कॅप्टन संजय दरे, सोमनाथ दरे फॅम टीम आहे आणि एका बाजूला जोशी फाउंडेशन मनोहरदादा जोशी फॅम टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण पोहोचायचं आहे. यानंतर होणारा सामना मित्रांनो, आपण कालपासून या स्पर्धेला एन्जॉय करतोय. आपण आपल्या गावाचा मान सन्मान वाढवणारा हा BTPL आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त ही संकल्पना गेली 5 वर्षापासून या स्पर्धेला आपण एन्जॉय करत आहोत. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्ट करायचे आपण. आज लो स्कोरिंग मॅचेस खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळाल्या, त्यामुळे वेळेची ही थोडीशी बचत आज जरूर झाली आहे. इथे पहिलाच बॉल तिथे जर आपण पाहिला तर बॉडीवर जात असताना एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. शेवटचं षटक उमेश नाईक सर सेनापती जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, आयकॉन ॲज अ कॅप्टन या टीम मध्ये येतो. नक्कीच लहानपणापासून माझ्यासोबत अक्षय सर हा गोलंदाज जो गोलंदाजी करतो उमेश नाईक, कुठेही जर कुठे जायचं असेल फिरायला तर आम्ही दोघंच बाईकवर असतो, तिसरा कोणीच नाही. तिसऱ्याला जागाच नाही. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर पडलाय, तिथनं विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं. नक्कीच अक्षय सर आपली बॉडी लँग्वेज अशी आहे की तिसरा देखील बाईकवर बसणार नाही. मात्र उमेशने गोलंदाजी चांगली केली आहे कालपासून. अगदी खूप योग्य टप्प्यावर गोलंदाजी, तिखट मारा ज्याला म्हणतो ना तो तिखट मारा त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा एक दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, षटकार. उमेशच्या विपक्षामध्ये हात खोलणं गरजेचं होतं, कारण समोर कोण गोलंदाजी करतंय यापेक्षा मला माझ्या टीम करता काय करता येईल हा विचार खूप महत्वाचा आहे. आणि इथे आपल्या टीम करता एक चांगला फटका तो सजवत असताना बघा थोडासा आखूटप्प्याचा बॉल होता बॉडी लाईनवर आणि त्याचा योग्यतेनं फायदा घेतला. तिथे खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय उमेश नाईकच्या विपक्षामध्ये. येणारे अजूनही 3 बॉल आहेत. आणखी एकदा बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावरनं आलेला दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा, षटकार 6. खऱ्या अर्थाने बॅटिंग करत आहे अक्षय पांडव सर. सरावात कुठेतरी कमी आहे, मात्र टॅलेंट जो आहे तो दाखवत आहे. त्याच्याकडे आहे क्षमता, तोच क्रिकेट दाखवत असताना खऱ्या अर्थाने सध्या त्याच्यासमोर सिच्युएशन ही तशीच आहे. डू ऑर डाय, करा अथवा मरा, कारण इथे विजय संपादित करणं
त्याच्या टीम करता खूप महत्वाचं आहे आणि अजून- 2 क्वालिटी स्ट्रोक त्याने इथे प्ले केलेत. एखादा षटकार जर अजून आला तर टीम सुस्थितीमध्ये जाईल. इथे मात्र चांगला बॉल त्याला खोदून काढला. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल गेला. दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे आणि त्यामध्ये इथे विकेट आली. 1 बॉल शिल्लक होता. विकेट सॅक्रिफाईस करायला संदेश इथे कुठलीच हरकत नव्हती. 1 शॉटचा इशारा आलाय म्हणजे इथे रनच नाही. 1 शॉटचा इशारा म्हणजे इथे धावच नाही, कारण दुसऱ्या धावेला खेळाडू बाद झालाय. पहिली धाव ही शॉट आहे म्हणजे इथे रन मिळणार नाही, हेच अंतिम सत्य आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे चालतं ना विकेट सॅक्रिफाईस, ते इथे करायला हरकत नव्हती असं मला वाटतं. कारण जो फलंदाज मारतोय, जो फलंदाज रन्स बनवतोय, त्याला शेवटच्या बॉलवर स्ट्रायकर एंडकडे ठेवणं अत्यावश्यक होतं. इथे 1 शॉटचा इशारा आला आणि त्यामुळे रन आली नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 54 या आकड्यावर. लढण्याजोगं बळ अल्पेश धावफलकावर दिसतंय. ज्या टोटल बरोबर लढू शकता, ज्या टोटल बरोबर विपक्षी टीमला वेठीस धरू शकता, ती टोटल सध्या धावफलकावर उभी आहे. चला नवीन बॅटर. नागराज पाटील जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 11 शेवटचा षटकारा करता 500 रुपये आहेत करेश म्हात्रे याच्याकडनं. जर नागराजने इथे षटकार खेचला, हा बॉल ऑफ स्टंपवर पडला. तिथनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त झाली. 54 धावा दाफलकावर. विजया करता उत्तरार्धामध्ये रन्स बनवायचे आहेत 55. या 55 धावा दाफलकावर लावून इथे आपला या स्पर्धेमधला तिसरा विजय काय भाविक एंटरप्राइजेस नोंदवेल की या मॅच मध्ये त्यांना विजयापासून दूर ठेवून आपले 2 विजय नोंदवण्याचा प्रयत्न टीम स्वर्गीय प्रभाकर स्मृती करेल, ते आपण उत्तरार्धामध्ये बाबूशहा यांच्या आवाजामध्ये जरूर ऐकणार आहोत. मात्र बाबूशहा मायक्रोफोनवर येण्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे संदेश पाटील भिवंडीकर आपल्यासोबत जोडले जातील. टॉस होईल. वेलकम हरिभक्त पारायण श्रीनाथ अंकल याचा शुभागमन झालेला आहे. तर टॉस फार महत्त्वाचा आहे. टॉस आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन हरी जोशी पोचलेला आहे. सागर तरी आपण देखील पोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये. प्रशांत पाटील आपण देखील यायचे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. सागर तरे टॉस बॉक्समध्ये आपण अजूनही आलेले नाही आहेत. सागर तरे टॉस बॉक्समध्ये यायचे आपण. सागर तरे देखील आलेला आहे. आपण टॉस आपण करणार आहोत. तर आपण टॉस करतोय. अंकल यांच्या शुभास्ते हा टॉस इथे केला जात आहे. हरी जोशी छापाचा कॉल आहे आलेला आहे. काटा. थँक्यू सो मच अंकल. मात्र एक गिफ्ट जो आहे विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे हरी जोशी याला. थँक्यू सो मच अंकल. आपण बसून घ्यायचं. फक्त आपण निर्णय घेणार आहोत हरी जोशी यांच्या माध्यमातून. हरी, नाणेफेकी जिंकले, काय निर्णय? फिल्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग तुम्ही चेसिंग करणार आहात कारण की पहिला गोलंदाजी करणार आहात. किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल आर्या 11 टीम संघाला? 50 ते 55 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करतो.
मागच्या मॅचमध्ये एक विजय जो आहे लागला गेला आहे टीमच्या मागं, अजून एक सामना जिंकायचा आहे. काय अपेक्षा या महत्त्वाच्या मॅचमध्ये? महत्त्वाच्या मॅचमध्ये असं आहे का ही पण मॅच जिंकायलाच पाहिजे, तेव्हा कुठेतरी पुढे जायला चान्स भेटेल. मी असं ऐकले की हरी जोशी खेळणार आहे म्हणूनच आई वजेश्वरी ब्रॉसबँड आलेला आहे. क्या बात आहे. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना एन्जॉय करायला भेटतोय आणि त्यांचा एकच मॅसेज आहे की हरी जोशी जर 50 मारली तर आमच्याकडून हरी जोशी याच्या घराजवळ आम्ही बँड वाजू. काय त्यांना म्हणशील? असं काही नाही, ते सर्व गावातले प्लेयर आहेत, सर्वांवर प्रेम करतात आणि सगळ्यांसाठी ते येतात. आणि माझ्याबद्दल बोलतात तर मला पण अभिमान आहे आणि सर्व प्लेयरसाठी करतात, ते चांगलं वाटतं जरा. आपल्या संघासाठी शुभेच्छा. सागर, तुला हा सामना जिंकायचाच आहे कारण की 2 सामने हरलेले आहेत. टीम कंप्लीट आहे का? आहे. मॅच रंगात होईल 100%. सागर, किती धावा बनवशील या मॅचमध्ये? फार अपेक्षा आहे, प्रेक्षक वाट पाहतात सागरची बॅट कधी चालेल या मॅचमध्ये. क्या बात आहे. सागर तरे आपल्याला पाहायला मिळेल यानंतर मित्रांनो. मात्र इथे टॉस हरी जोशीने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा बबूशा सज्ज झालेला आहे. धन्यवाद. ये देखिए आर्या के सागर तरे के टीम के प्लेयर एंजॉय करते हुए. ये देखिए कृष्णा जोशी, चेंडिया भाई काफी एंजॉय करते हुए. चला कृष्णा चौधरी, चेंडिया भाई, सागर तरेला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपण. क्या बात है. चलिए भाई, चिंडिया भाई निश्चित रूप से यहाँ पर क्या सेलिब्रेशन चल रहा था भाई. चल चिया चिया चल चिया चिया. तो चलिए चलेंगे का मुकाबला की तरफ. यहाँ पर 55 की टारगेट है और ये टारगेट देखिए ना जीने देगी ना आपको मरने देगी भाई, क्योंकि जहाँ गेंदबाज बचा भी सकते हैं लेकिन आसानी से बना भी सकते हैं. भाविक इंटर देखिए बात करेंगे यहाँ से और इसके साथ देखिए बात करेंगे सर के प्रभाकर स्मृति टीम. देखिए यहाँ पर टारगेट इतना बड़ा नहीं कहा जाएगा, लेकिन क्रिकेट में देखिए कोई भी टारगेट छोटा नहीं माना जाता है, इसलिए क्योंकि रातों में अक्सर फूल को भी पता नहीं होता है कि सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है. तो ये मैच कहाँ पहुंचेगा ये कहना बड़ा कठिन है, लेकिन चाहते हैं कि एक अच्छा फाइट बनाए. चलिए जगह बनाया, रूम बनाया, अपने आपको लेन को और छोटा बनाया पर और फाइनल को चुन लिया. सॉल्ट लेग तैनात था 4 रन. चंडिया को देखा, डांसर को दिखाओ, डांसर को. क्या बात है. जबरदस्त सेलिब्रेशन देखे चलता हुआ स्क्रीन पर आप देख सकते हो. चंडिया भाई क्या बात है. यहां पर देखिए मौका दे दिया. क्या अब भी नाचेंगे? विकेट गिरा यहां से और 5 के ऊपर देखिए यहां पर पहला विकेट गिरते हुए जहां पर 55 का टारगेट से और कठिन बनेगा भाई. यहां से जगदीश नायक देखिए यहां पर गेंदबाजी करते हुए, एक भादवड़ के बहुत बड़े लेजेंड खिलाड़ी हैं. तो जब देखिए मैंने ये बात बताया, भादवड़ टीम जब रायगढ़ में आती थी बहुत बड़ा भूमिका इनका लेजेंड के रूप में रहता था. और आज भी देखिए मैदान के अंदर से जगदीश दादा वेलकम, स्वागत है आपका, लंबी समय के बाद है. और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 5 रन बनाए. अल्पेश सर एक आशिक बनता है इस किस्से के, लेजेंड बनता है रिस्क से. आज भी कुछ लोगों का कहना है. ये चलिए भाई चुम्मा फ्लाई किस देते हुए दो मैच में देखिए जगदीश के बल्लेबाजी बात करेंगे, 76 रन बनाए थे. क्या बात है. इसलिए तो लोग आज भी कहते हैं धोनी ने खेलना छोड़ दिया, हमने टीवी देखना छोड़ दिया. धोनी को आईपीएल में देखते हैं और जगदीश ज्यादा देखिए आज लीग में और 40+ में देखिए अच्छी बात है. 40+ में दिख रहे हैं रेगुलर छोड़कर से. ये चलिए स्क्वायर कट यहां से खेलते हुए थोड़ा हवा में हिस्सा यहां पर एक्स्ट्रा कवर से जब तक फील्डर्स आ जाते, थ्रो बड़ा अच्छा था लेकिन देखते हैं ओ नजदीकी मामला. यहां से रनआउट दिया गया है, शॉर्ट सिग्नल, और उसके साथ साथ डीआरएस भी लिया गया है जो डाउटफुल है. उससे क्या क्लियर किया जाएगा यहां पर. प्रिंस मूवीज देखिए बात करेंगे, अच्छी क्लियरिटी, अच्छी क्वालिटी, दूध का दूध, पानी का पानी. प्रिंस मूवीज की यही है कहानी, इसके लिए पूरी दुनिया भाई इनकी थी दीवानी.
अरे इससे शुरुआत होता नहीं, निश्चित रूप से संदेश सर मैंने पहले ही बताया, आउट है बैटर। देखिए यहाँ से कितना साफ सुथरा, देखिए प्रिंस मबीस। जब मैं रायगढ़ में कमेंट्री करता था 2015, 14, 16 में, जब भिवंडी का कोई टूर्नामेंट देखने को लेता था, प्रिंस मबीस देखिए, ये देखिए फ्लाइन किस कैसे कर रहे हैं अल्पेश सर। चिंडिया भाई क्या बात है, मूड में है। इसलिए कहा जाता है ना, जो खुद को समझती है आलिया, उससे भी कभी कभी मिलता है कालिया। क्रिकेट में कभी किसे कम मत मानिए, कोई मैदान के अंदर हीरो है तो कोई मैदान के बाहर भी हीरो है। और इन एक्शन में अगला मैच रहेगा, क्या बात है। और उससे पहले देखिए ढकचिक 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 ढकचिक, यानी डांस की तैयारी, सेलिब्रेशन की तैयारी होना चाहिए भाई, मैं तो कहता हूँ। चिंडिया भाई देखिए बात करेंगे, मुझे लगता है ये ऐसा हस्ती है जिसकी जवानी शायद मौज मस्ती है, और होनी चाहिए भाई। जिंदगी में खुश रहो, क्योंकि जिंदगी एक खिलौना का घर है। चलिए समय ज्यादा मत लीजिए, स्कोर देखिए 6 रन। जिंदगी एक खिलौना का घर है, एक ना एक दिन छोड़ना पड़ेगा, और मौत जब भी तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। इसलिए अच्छा कुछ काम करो, अच्छा बोलो और अच्छा एंजॉय करो, और एक दूसरे से अच्छे पेश आओ। तो चलिए 6 पर 2 यहाँ पर अल्पेश सर यहाँ पर विकेट लगातार गिरते जा रहे हैं, और जगदीश नाइक देखिए बता रहे हैं आज भी पुरानी सड़क पर नई मकान हमारी है, क्योंकि हम कोई कच्चे चेले के गुरु नहीं है भाई। जिस स्कूल में आप पढ़ाई कर रहे हो ना, यहाँ के हम हेड मास्टर रह चुके हैं। करेश दादा, पूरी मैनेजमेंट, संदेश दादा, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, खास करके इस टूर्नामेंट में हमें काबिल समझने के लिए। और करेश दादा चाहते थे कि 21-22 आखिरी 2 दिन निश्चित रूप से समय वक्त बहुत सारा क्रिकेट खेला जा रहा है, और आज जुड़े हैं, निश्चित रूप से मजा आएगा। पूरे भादवड़ के खिलाड़ी झूमते हुए, ये चलिए कमाल का आउट ड्राइव है, व्हाट अ शॉट, नो फील्डर नो चांस है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन फॉर रन। क्या बढ़िया देखिए शॉट सिलेक्शन था यहाँ पर। आदिश नाइक के बल्ले से चौका, और अंदर आती हुई गेंद थोड़ा बैकफुट से खेले, हवा में था, वो मौका लेना चाहिए था। धोखा 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 दे गया रे। थोड़ा सा देखिए यहाँ पर नाखुश हैं जगदीश नाइक। जगदीश नाइक तो यही सोच रहे हैं भाई कि मैं खिलाया खाना और दुश्मन का गाया गाना, क्योंकि मेहनत मेरी थी और थोड़ा अब कैच लेना चाहिए था। और क्रिकेट में ये चीज होता है संदेश सर। और स्कोर देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा, और टीम का स्कोर है 12। और अभी भी देखिए बात करेंगे ना यहाँ पर, जो 55 का टारगेट था 33 की जरूरत है, और आने वाला देखिए यहाँ से बात करेंगे 30 गेंद रहेगा। चौथा मैच चलता हुआ, इसके बाद 5वां मैच का टॉस हो चुका है। हरीश जोशी देखिए टॉस जीते, चेहरे पे थी खुशी, और खास अगर वो एक अर्धशतक लगाते हैं तो जो बैंड बाजा हम देख सकते हैं बज रहे हैं, उनके घर तक ये बाजा पहुंचेगा भाई। बहुत बढ़िया। चिंटिया भाई देखिए बात करेंगे यहाँ पर एंजॉय लेते हुए, एकदम से दूसरी इमारत में नहीं लेनी चाहिए भाई। यहाँ से हर इंसान अपनी जिंदगी में हीरो हैं, कुछ पर्दे के आगे आते हैं, कुछ पर्दे के पीछे रह जाते हैं। लेकिन स्कोर की बात करेंगे, 12 रन बनाए जगदीश नाइक का ओवर कंप्लीट होने के बाद। सेकेंड ओवर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज है तन्मय। हमारे डीजे दीपेश कब तैयार होंगे भाई? नहीं डीजे के लिए, क्योंकि मेरी स्ट्रेंथ, मेरी ताकत है ना, बहुत कुछ स्कोरर और डीजे, ये मेरी असली ताकत है। 10 बजे देखिए, बहुत लंबा समय इंतजार करना पड़ेगा। और स्क्वायर कट देखिए यहाँ से, क्या कमाल के टाइमिंग देखिए यहाँ से। इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी। और यहाँ से देखिए बात करेंगे, लालचंद तरह बल्लेबाजी कर रहे हैं, लेवारी 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 लेवारी। आए रब्बा, आए रब्बा, आए। क्या बात है भाई, जिस खिलाड़ी का कैच छोड़ा गया था
दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और लालचंद बल्लेबाजी कर रहा है लहवारी लहवारी लहवारी। और चिंटिया भी हमारे डांस कर रहे हैं भाई लहवारी। चलिए थर्ड स्लिप देखिए तैनात था यहाँ पर से 1 रनों के साथ यहाँ पर स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ यहाँ से 17 रन यहाँ पर। अच्छा सोचे एक बड़ा हिट के बाद सिंगल आता हुआ कि इतना रग भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। और भरोसा रखा अपने आप, चौका लगाने के साथ साथ सिंगल ले यहाँ से। हमारे बिकी दादा के नहीं देखिए अल्पेशर है, हमेशा ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट जो ग्रुप है इनकी वजह से माहौल बना रहता है। तन्मय नाईक गोलंदाजी करत आहे, त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी प्रणय नाईक पण्याभाई यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी। बिकी भाई बहुत बहुत शुक्रिया आपका, हमेशा देखिए खिलाड़ियों के ऊपर इनका प्यार से चर्चा क्रिकेट। और ये चलिए यहाँ पर पड़ाइट ऊंचाई ली है लंबाई, ओ ये क्या हो गया, चिंगो चिंगो, अरे खाया गुटका और फोड़ा मटका भाई, लगेगा 420 का झटका। किशोर ने क्या छोड़ा है भाई, शेर के पूंछ में अगर पैर मारोगे। तुषार जोशी ओहो क्या कर दिया भाई, आपने खुशियां ही गवा दी भाई। कहते ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे ना भाई, पप्पी नहीं मिलेगा, सीधा झप्पी। विकी दादा तो चलिए बात कर लेंगे यहां से, क्या छुटा है लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल चाहिए, सबक को याद रखिए। ये चलिए कवर के ऊपर से खेला गया, वाह रे वाह, झलक 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 दिखला था चरण, क्या बल्लेबाजी चलता हुआ है भाई यहां से। और यहां पर छक्का निकलता हुआ देखे लालचंद तरे भाई, और क्या छोड़ा गया था लालचंद। स्कोर देखिए पहुंचा है 24 रन, अभी भी यहां से 31 की जरूरत है। अंपायर का इशारा हो रहा है, 5 गेंदे हो चुका है, 24 रन तक पहुंचे हैं। चलिए भाई बात करेंगे यहां पर, दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और हमारे बिकी दादा लय भारी। तो चलिए यहां पर बात करेंगे, सिंगल आता हुआ, अच्छी सोच है यहां पर, मौका मिला है तो फिर उसका फायदा लिया जाए। बहुत बढ़िया देखिए आमने पर प्रतियोगिता खेला जा रहा था, मुझे लगता है आज फिनिश हुआ शायद है। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 25 रन। तो अभी बात कर लेंगे यहां पर समीकरण से, 24 गेंद रहेगा और जीत के लिए 30 की जरूरत है। तो चलिए एक बार बैंड बाजा बजाइए भाई, और चिंटिया भाई थोड़ा सेलिब्रेशन होना चाहिए, कैमरा पहुंच रहा है आपकी तरफ, होंदे होंदे। चिंटिया भाई क्या लिया दिया, क्या बात है। चिंटिया भाई का सेलिब्रेशन देखिए भाई, मुझे तो लगता है असली रणवीर सिंह ये है भाई, दीपिका गलत जगह पहुंच गई दीपिका गलत जगह पहुंच गई भाई, असली रणवीर सिंह ये है भाई। बहुत बढ़िया देखिए पर एंजॉय लेते हुए। चलिए अब बात करेंगे, थोड़ा सा मैच के जिक्र करेंगे। 24 गेंद है और जीत की बात करेंगे तो यहां से 30 की जरूरत है। तुषार देखिए भाई ये घायल शेर है, और अंपायर क्या कॉल कर दिया, नो बॉल, थोड़ा फील्ड प्लेसमेंट पीछे की तरफ, मुझे लगता है ज्यादा फील्डर लगा दिए शायद। नो बॉल अंपायर कॉल देखिए यहां से। तुषार जोशी इनके हाथों से क्या छूटा था, ये घायल शेर के जैसे आए थे, और दहाड़ भी इनकी भयानक थी। कोई बात नहीं, क्रिकेट में गलती होता है भाई, कभी खिलाड़ियों से, कभी अंपायर से, कभी हमारी जुबान से भी फिसल जाती है, कभी स्कोरर से भी सिंगल की जगह डबल हो जाती है। हर इंसान से गलती होती है भाई, लेकिन गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। क्या अंपायर यहां से नो बॉल कॉल था, फ्रीड है देखिए, नो बॉल से
और प्रीड देखिए यहां से आता हुआ, अच्छी गेंद के बावजूद तुषार थोड़ी सी नाखुश रहेंगे। अब रनआउट के अलावा आगे निकल कर रहा है, स्टेप आउट करके खेले यहां पर, एफर्ट बहुत बढ़िया रहा फील्डर का वहां पर, प्रतीक थे फील्डर भाई यहां पर। संदेश सर इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना, क्योंकि तुषार के साथ यहां पर प्रतीक ने अच्छा एफर्ट दिया भाई, 3 रन बचाए, 3 के लिए और टीम के ओनर है भाई। फिर प्रेम रतन धन पाओ, सब कुछ आपको करना पड़ेगा यहां से। और तुषार देखिए यहां से, ओ हेलीकॉप्टर, यह देखिए प्रतीक के हाथों पर कैच है। तुषार जोशी देखिए कैच छोड़ने के बाद कहते हैं ना, घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है, और एकदम से भयानक रूप लेकर आए थे और एक सफलता दिलाते हुए यहां पर और इस साझेदारी को तोड़ने में कामयाब होते हुए चलते चिटिया भाई की जब सेलिब्रेशन की तरफ। चलिए अब देखिए टीम के ओनर यहाँ पर मैदान पर उतर चुके हैं, और इस टूर्नामेंट के देखिए हम जो योगेश दादा तरे और उनके साथ सचिन दादा तरे देखिए जिक्र किए थे, ओनर भी हैं, आयोजक भी हैं भाई, सब कुछ हैं। और हमारे लिए आईसीसी भी हैं, बीसीसीआई भी हैं, क्योंकि अगर ये ना होते फिर ये टेनिस क्रिकेट इस मुकाम पर ना होता, ना आज अंपायर हम जैसे कमेंटेटर्स अपना हुनर जलवा दिखा सकते हैं। इसको देखिए 27 पर हैं, सचिन दादा तरे इनकी तरफ से योगेश दादा तरे को 5003 छक्के के लिए। और आते आते देखिए भाई यहां से, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। सचिन दादा तरे देखिए बता रहे हैं भाई कि अर्जुन 2 मार बाबा, अर्जुन 2 मार, तभी 5000 है, लेकिन अगर और 2 आता है तो मैच करीब आ जाए। ये देखिए बैकफुट में आए, रोम बनाए, जगह बनाए, कंट्रोल और ताकत भी देखिए कितना डाल दिया भाई। शिवाजी महाराज का दर्शन दिया यहां पर जाकर छक्का, और क्या ताकत था बंदे का भाई, बाहुबली। और गेंदबाज फिर से एक बार तैयार, उसके बाद अपील देखिए यहां से और लेग भी फर्श, इसे कहते हैं तू शेर तो मैं बब्बर शेर भाई। पहला लगा छक्का, लेकिन उसके बाद तुषार देखिए भाई, कहते ना भूखा शेर हमला करता है और संदेश सर जख्मी शेर तवाई 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 मचाता है, क्योंकि तुषार छक्के खाने के बाद देखिए तवाई मचाए भाई। 33 पर 3। और कल से देखिए बात करेंगे ग्रामीण का धमाका, देखिए संघर्ष आपको देखने को मिलेगा। संजय सर कल पहला मैच किसका रहेगा? चलिए क्राउड और भरेगा भाई यहां से, क्योंकि संदेश सर मैं हमेशा कहता हूं कि इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है, इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है, और ग्रामीण में चमक जा बेटा तुझे आगे जाने का मौका मिलता है। आज ग्रामीण से खिलाड़ी देखिए कहीं लीग कहीं ओपन, बड़ी बड़ी ओपन पहले भी था लेकिन वो क्रैश नहीं था। आज देखिए ओपन मैच का लगते ही देखिए जो क्राउड भर जाते हैं संदेश सर, जो ऑनलाइन दर्शक व्यूअर्स जुड़ते हैं, इसके कारण है कि दर्शक जो ग्रामीण के खिलाड़ी जुड़ते हैं जाकर ओपन में, जिसके कारण वो क्रैश ज्यादा ओपन में मिल चुका है। अभी देखिए बात करेंगे यहां से समीकरण की, थोड़ा जिक्र कर लेंगे। 20 गेंद बचा है, 22 की जरूरत है। आज समय देखिए बहुत जा रहा है भाई, थोड़ा कॉपरेट कीजिए टाइमिंग को। यहां से इसके बाद भी 2 मैच खेला जाना है, इसके बाद भी 2 मैच। ओ जगह से देखिए खड़े खड़े स्वीप खेल दिया,
अंपायर का डिसीजन देखिए आता हुआ यहां से 4 रन 4 रन्स। क्या बात है, यहां से देखिए बताते हुए आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। अरे रोहित विराट छोड़िए भाई, MS धोनी के जैसे छक्का उड़ाएंगे और क्या फिनिश की तरह मैच को लेकर जा रहे हैं। प्रशांत यहां पर गेंदबाज कर रहे हैं शांत भाई यहां से, और स्कोर देखिए जाकर पहुंच गया 43 रन। अब समीकरण की बात कर लेंगे तो यहां से 18 गेंद 12 की जरूरत है। अठारह गेंद 12 की जरूरत है यहां से। जगदीश नाइक थोड़ी सी देखिए यहां पर नाखुश हैं। चिंटिया भाई देखिए बात करेंगे, एकदम माहौल गर्म कर दिए भाई। ओ चिंटिया भाई की सेलिब्रेशन देखिए भाई, एक स्वेटर और एक क्वार्टर से भी ज्यादा गर्मी दे रहे हैं चिंटिया भाई के यहाँ पर डांस। ये देखिए डांस, थोड़ा कैमरामैन फोकस कीजिए। अगला मैच खेलना है भाई, जरा थांबा जरा आराम लीजिए भाई। हाँ मैच कंटिन्यू भाई, मैच मत रुकिए किसी भी हालत में, मैच रुकना बिल्कुल मना है। दूर 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 और वाइट गाय चापा देखिए, एक रन देखिए यहां से एक्स्ट्रा से आता हुआ, और स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ यहां से 44 देखिए बात करेंगे। 44 रन अभी जीत के लिए 11 की जरूरत है। फिर से एक बार कवर के ऊपर से खेला गया है, इस बार कैच तो लिया गया, लेकिन कहती ना चांद उतरा मेरे घर में पर सितारों को गवारा ना हुआ। सफलता तो हाथ लगी, लेकिन असर ज्यादा कुछ यहां पर क्या बल्लेबाज को नहीं हुआ, क्योंकि जीत की दहलीज पर हैं। लेकिन चलते थोड़ा बैंड बाजा की तरफ, अभी भी देखिए 11 की जरूरत है, और जिसमें 17 की 17 गेंद 11 की जरूरत है। अगर 11 गेंद पे 17 की जरूरत होती तो फिर माहौल कुछ अलग रहता, लेकिन जो बल्लेबाजी लालचंद तरे और उसके बाद प्रशांत तो चलिए बात करेंगे यहाँ पर गेंदबाज ज्यादा खुश देखिए अभी मैच में, यहाँ पर थोड़ा उम्मीद है स्कोर के, देखिए इत्मीनान से खेलते हुए यहाँ से, और फील्डर से बन जाएंगे दर्शक, मैच और करीब आता हुआ देखिए यहाँ से। थोड़ा ध्यान से ना चिंटिया भाई। चिंटिया भाई देखिए बात करेंगे, चलिए भाई यहाँ पर स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए जाकर चिंटिया भाई रात में भी गॉगल लगाए हैं भाई, पूरा तैयारी के साथ डांसिंग करते हुए। एक रन आता हुआ यहाँ से
सिंगल के साथ देखिए स्कोर जाकर पहुंचता हुआ यहां से। बोलो साई, अरे जरूर भाई जरा शुरू करो, खाली तुम हम आगे पहुंच जाते हैं। जोड़ कौन है अपने साथ? अरे तुम्ही आम्ही दोघा काय? चला चला चला, तुम्ही स्टार्ट करा, सुरुवात करा, मी नंतर पोहोचेल. टेन्शन घेऊ नका. नाही जास्त वेळ नाही घेणार भाई. भिवंडीला ऑर्डर होता तुझ्यासाठी, मी कॅन्सल केला. जरा पॅकेज मजबूत करा जरा. तो चलिए बात करेंगे यहाँ से अंपायर। देखते क्या कुछ यहाँ पर डिसीजन आता है यहाँ से। शायद मुझे लगता है लेग पर यहाँ पर आउट दिया गया है। चलिए भाई, अंपायर के डिसीजन पर नाराज मत होइए। तीसरी अंपायर लेग पर में तीसरी अंपायर नहीं है दादा। चलिए संदेश सर नहीं, शायद लेग पर के लिए यहाँ पर समीकरण की थोड़ा बात कर लेंगे भाई। स्कोर की बात करेंगे। देखिए स्कोर पहुंचा है 49, देखिए 49, तो अभी जीत के लिए देखिए बात करेंगे 6 की जरूरत है। और गेंदे देखिए भरपूर है यहाँ से, मुझे लग रहा है अभी भी 14 गेंद है। और बैटर यहाँ पर लेग पर में देखिए DRS लेना चाहते थे। नहीं भाई, ये टेक्नोलॉजी अभी टेनिस क्रिकेट में आया नहीं है संदेश सर। अगर इसमें हम रिबू ले लेते हैं, कल कोई जाके शादी के मंडप में भी कहेगा मुझे रिबू चाहिए, फिर वो रिबू कहाँ से लाओगे ढूंढ के? कितना रिश्ता टूट जाएगा भाई। लेकिन कोई बात नहीं, होता रहता है। खिलाड़ियों का अंदर जब जोश रहता है वो मैदान छोड़ना नहीं चाहते हैं। 6 की जरूरत है दादा, 14 गेंद 6 की जरूरत है। स्कोर देखिए 49 बना है, 55 का टारगेट से 6 की जरूरत है। हाँ तो चलिए विकेट की बात करेंगे। विकेट 6 गवाए हैं, 6 रनों की जरूरत है। चलिए बहुत बढ़िया। देखिए अच्छा कैलकुलेशन है, अगर 6 रन बचाना है तो ऑल आउट करना होगा। ये सही सोच है मेरे हिसाब से, लेकिन उसके लिए थोड़ा फील्ड भी अलग लगाना चाहिए। ये मैंने जो बात छेड़ा कि फील्ड भी उस तरह से लगाना चाहिए, क्योंकि आप फील्ड खोलकर 6 रन बचा नहीं सकते हो। जो रिस्क आप लेना चाहते हो वो ले नहीं सकते हो। 4 विकेट गंवा नहीं सकते यहां से। अब 50 बन गए, जीत के लिए 5 की जरूरत है। और बैटर देखिए यहाँ पर हल्के हाथों से बढ़िया 1-1 रनों से देखिए स्कोर को आगे पहुंचा रहे हैं। अच्छी बात है। ओ हल्के हाथों से गेंद को खेला। यहाँ पर पहला रन लेंगे तेजी के साथ है, दूसरे के लिए नहीं, यहाँ पर इनकार किया यहाँ पर से कि बचेंगे तो हाल लड़ेंगे, सर सलामत तो पगड़ी 50। और अभी देखिए 12 गेंद 4 की जरूरत है। और मुझे लगता है अगर 4 गेंद में 12 होता तो फिर सोचिए माहौल क्या होता भाई। यहाँ से एक स्वेटर एक क्वार्टर से भी ज़्यादा गर्मी दे सकता था मुकाबला, लेकिन अब माहौल थोड़ा सा ठंडा है क्योंकि गेंद 12 है और जीत के लिए 4 की जरूरत है। यहाँ से होता है कभी कभी एक तरफा मुकाबला। और कितना संदेश सर, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नज़ारा है भाई। प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं, और कभी कभी ऐसा मुकाबला रह जाता है जहां आपको प्यासा रहना पड़ता है। इससे पहले भी मैच हुआ ना, हमारा मैच हुआ ना, तो 2 ओवर बच के जीते थे। 2 ओवर बच के जीते थे। 2 ओवर ठेवून दिले. हाँ धन्यवाद धन्यवाद, बहुत बढ़िया। देखे सुंदर धुन भी है, टोन भी है और सब कुछ गुण भी है भाई। अब समीकरण की बात थोड़ा सा कर लेते हैं। समीकरण की थोड़ा सा जिक्र कर लेंगे यहां से। चार रनों की जरूरत है यहां से। 12 गेंदे और 4 की जरूरत है यहां से। ओ हल्के हाथों से खेलते हुए यहां पर देखिए, यहां पर सिंगल लेंगे तेजी के साथ। क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे? नहीं, यहां पर इनकार किया। 1 रनों के साथ साथ टीम का स्कोर देखिए यहां पर पहुंचा है।
52 देखिए यहाँ से बात करेंगे पावन से, और अभी देखिए यहाँ से बात कर लेंगे हल्के हाथों से खेला, सिर पे प्रेस के यहाँ पर एक रन लेते हुए यहाँ से, और स्कोर देखिए जाकर पहुंच गया सिंगल की मदद से 53 देखिए एकदम करीब है, केवल जीत के लिए 2 रनों की जरूरत है। और थोड़ी सी क्राउड देखिए यहाँ पर शांत है, जानते हैं कि वो मिठाई क्या जिसमें क्रिकेट ना हो, और मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। एक टक्कर पर मुकाबला देखने को आते हैं। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर सेलिब्रेशन रहा। अब 2 की जरूरत है। तुषार यहाँ पर, तुषार देशपांडे देखिए हम गेंदबाज देखते हैं क्या, तुषार देशमुख भी देखते हैं, और यहाँ पर तुषार जोशी देखिए यहाँ से। अब केवल 1 रन दूर है जिससे। तो चलिए भाई अब अगली मैच की तैयारी में रहिए। और जहाँ पर हरी जोशी टॉस जीते हैं और पहले फील्डिंग चुने हैं, तो आपके टीम मीटिंग ले लीजिए भाई। यहाँ से 1 रन बचा है, और टीम मीटिंग के साथ साथ थोड़ा मैदान पर जल्दी प्रवेश कीजिए। ओ फिनिश देखिए, व्हाट अ शॉट, इनसाइड आउट देखिए यहाँ से, और चौके के साथ मैच को क्या फिनिश है। और मैच के मैन ऑफ द मैच रहे, यहाँ से बात कर लेंगे उमेश नायक। इस मैच के मैन ऑफ द मैच रहे, 5 रन 2 सफलता। चलते संदेश सर के पास है। नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच उमेश नाईक ठरलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या अंदाजामध्ये सामन्याला फिनिश देखील केलेली आहे. 3 मध्ये 3 सामने जिंकणारा हा संघ भाविक एंटरप्राइजेस योगेश तरे फॅम टीम. तर उमेश नाईक आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी